धन्यवाद आशाबाई बिसेन। आपण सुद्धा आपल्या जीवनातला अनुभव तसेच या मार्गाविषयीचं आपले कर्म याविषयी आम्हा सेवकांना माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। आणि यानंतर मी आमंत्रित करतो बाबाचे सेवक, कापसी परिसरातील बाबाचे सेवक सुरेशजी हटवार साहेब, हे सुद्धा आम्हा सेवकांना थोडक्यात अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्यकर्ता परसोडी सुरेशजी हटवार साहेब। आपण सर्व सेवक सेविका मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार सगळ्यांना नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज पांढरकवडा या परिसरामध्ये भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेले आहे। त्या कार्यक्रमानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्व सेवकांचे मार्गदर्शक मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई त्या सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या या भगवत गुणाच्या चर्चा बैठकीचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय सुभाषजी दहीकर साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक मंडळाचे संचालक सन्माननीय सुरेशजी कळंबे, यांना माझा नमस्कार। तसेच मंचवर उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक आणि माजी सचिव सन्माननीय क्षीरसागर साहेब, यांना माझा नमस्कार। मंचवर उपस्थित उमरेठ शाखेचे अध्यक्ष भोयर साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच मंडळांतर्गत मार्गदर्शक सन्माननीय झोळेजी आणि ढेंगरेजी, आजबलेजी, व्यंकटकरजी, झिचकारजी, गोगरेजी आणि भगतजी, येंडेजी आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यकर्ता आणि उपस्थित बाबांचे सेवक, बाबांच्या सेविका, लहान थोर या सगळ्यांना माझा नमस्कार। बघा, हा कार्यक्रम बाबांनी आपल्याला गावोगावी जे कार्यक्रम दिलेले आहेत ते तत्वशब्द नियमाच्या आधारित आणि विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला हे कार्यक्रम दिलेले आहे। या माईकवर बोलताना जे त्यांचे शब्द निघतात त्या शब्दामधून शनी आपल्याला आपल्या जीवनात कोणता तरी शब्द मार करते आणि तिथून आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी मदत होते। या मार्गामध्ये सेवक सर्व दुःखीच आलेले आहे, सुखी सेवक एक बी आलेले नाही। आणि ज्याला सुख असते त्याला या मार्गाची आठवण पण येत नाही। बाबांनी आपल्याला तत्वशब्द नियमाच्या आधारे जे अमृत पाजलेलं आहे त्या अमृताचा आपण कसा उपयोग केला पाहिजे आणि आपण जीवन कसं साधलं पाहिजे यावर आपल्याला नियमित लक्ष द्यायचे आहे। कारण मी सुद्धा एक दुःखातूनच मी या मार्गात आलेलो आहो। कारण माझा परिवार 3 मुली, दोघं आम्ही पती पत्नी आणि आई वडील असे 7 जणांचा आमचा परिवार होता। परिवारामध्ये सर्व व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु एक वेळ अशी आली की माझ्या मुलीला फिटचे अटॅक यायला लागले, ज्याला आपण मिरगी म्हणतो।
18 वर्षाची मुलगी, लग्नाचे वय असलेल्या मुलीला फिटचे अटॅक आली, शिक्षण गेलं. कारण का रस्त्याने जाता जाता तिला अटक येऊन जाते. एकदा पारडीच्या 18 नाक्याजवळ तिला अटक आला आणि ती तिथं पडली. परंतु तिथे सभोवतालवाल्यांना माहीत होतं की ही अटवारची मुलगी आहे. त्यांनी तिला उचललं आणि घरी आणून दिलं. तेव्हापासून तिला अटक यायचे होते. मी खूप औषध पाणी केली. डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हे स्पेशलिस्ट आहे, त्यांची सुद्धा औषध केली पण आराम लागला नाही. आणि एक दिवस तो उजाडला का ती सकाळी सकाळी उठली आणि वॉशरूमकडे जाते वेळी आमच्या पाणी तापवाचे जे चूल आपण खेड्यात म्हणतो आपण चूल राहते आपली वाली, त्याच्या जवळून जायला गेली तर तिथंच तिला अटॅक आला आणि तिचा हात जळला. आणि हात जळल्यामुळे आम्हाला दुःख अनावर झालं. आता करायचं काय? 33 कोटी म्हणतात, कोणी 36 कोटी म्हणतात, देवांगण आहे. एवढं साऱ्या देवाची पूजा करतात, कोण करते कोणाला माहीत नाही. कोणते देव आहेत तेही माहीत नाही कोणाला. पण आम्ही वारकरी संप्रदायाचे होतो आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व उपचार केले पण काही आराम लागला नाही. शेवटी माझ्या पत्नीने विचार केला की आपण या मार्गामध्ये जाऊ आणि या मार्गात जाऊन शनी आपण भगवंताला आपलं दुःख सांगू, भगवंत आपलं दुःख दूर कर. परंतु माझी इच्छा नव्हती या मार्गात यायची. कदाचित नाही, मी या मार्गाची अवहेलना करत होतो. म्हटलं या मार्गात गेले कोण? बेवळे बावळे जे पळून राहत होते ते असे लोक या मार्गात आहे. हे का आपल्याला शिकवतील? आपल्यालाच तर जास्त समजते असा मला अभिमान होता त्यावेळेस. परंतु परमेश्वरानं तो माझा अभिमान सर्व गाळला आणि माझी पत्नी एकदमच माझ्या पाठीमागं लागली की आपण मार्ग घेऊ. तरी मी 8-10 दिवस टलवले. कारण माझ्याकडे आईवडील होते. आईवडील पंढरपूरचे कट्टर भक्त होते. त्यांची दरवर्षीची वारी होती पंढरपूरची. तर विचार एक येत होता समोर, जर आपण मार्गात गेलो तर आई वडील कुठं राहतील? कारण का आपले जन्मदाते आई वडील, याच्याशिवाय आपल्याला देव नाही, दैवत नाही. संतांनी सांगितलं, बाबांनी ते सांगितलंय. पहिले परमेश्वर आपले आई वडील, आणि आई वडिलाचा जर मन दुखावलं जातो संसारात केव्हाही सुखी राहणार नाही, हे तेवढंच निश्चित आहे. तर मी माझ्या आई वडिलाचं मन दुखवू इच्छित नव्हतो. कारण का मी माझ्या वडिलाचा खूपच लाडाचा होतो. दोघं भाऊ होतो आम्ही, भगवान नटवार आणि मी. परंतु जास्त लाड माझ्या वडिलांना माझ्याच होता. कारण का मी एक शब्दही त्यांचा टाळत नव्हतो आणि कधी त्यांच्या तोंडावर मी बोललो नाही. तर अशी परिस्थिती आल्याच्या नंतर पारडीला मी भाजी विकायला आलो. परंतु माझ्या पत्नीनं जे डोळ्याची धारा पकडली तर डोळ्याच्या धारा तिच्या बंद होत नव्हत्या. भाजी विकायला आलो तर ते माझ्या पाठीमागून आली आणि आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहे सुरेशजी कळंबे सन्माननीय, यांच्या घरी जाऊन यांना आपबीती सांगितली आणि यांनी मला समजावलं. मामाजी म्हणे, मामीजी एवढ्या रडून राहिल्या तुम्ही का ठेवलं म्हणे, या मुलीकडे तुम्ही लक्ष नाही म्हणे, तुमच्या कुटुंबाकडे लक्ष नाही म्हणे. म्हणलं जवाई हे गोष्ट खरी आहे, पण माझ्यासमोर माझ्या आईवडिलाचा प्रश्न आहे. तर खूप विचार केला, घरी आलो. तिथून शनी त्यांनी आम्हाला सन्माननीय राऊत गुरुजीकडे नेलं आणि तिथे त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर परंतु मी तिथून पळवाट पाहत होतो. मी म्हटलं गुरुजी मी साफसफाई करतो आणि मग नंतर मी येतो. गुरुजींनी माझ्या मनातली घालमेल ओळखली. म्हणते कशाची साफसफाई करते? साफसफाई का करायची आहे म्हणते, तुझ्या आत्मा साफ कर म्हणते आधी म्हणते, साफसफाई होत राहील म्हणते, फक्त आपला आत्मा शुद्ध कर म्हणते. असं करता करता
शब्द दिला आणि तिथून मग त्यांनी आम्हाला टिमकीमध्ये पाठवलं निवासस्थानी. तिथं नमस्कार करून आम्ही भवनात आलो. भवनातून स्टिकर घेऊन शनी घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर सर्व देवधर्म एका पोतलीमध्ये भरले आणि बारादारीच्या तळावर विसर्जन करायसाठी जायचं. मी वडिलाकडे गेलो शेतामध्ये आणि वडिलांना सांगितलं, बाबा म्हटलं मी मार्ग घेतला, आता तुमचा गळ्यात माळ आहे, त्या माळाचं काय करायचं. माझे बाबा समजदार होते, खूपच समजदार होते. जरी पंढरीचे वारकरी असले तरी त्यांना समज होती. त्या आधी खूप 10 मिनिटं रडले शेतामध्ये. रडल्याच्या नंतर तिथूनच त्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि त्या पांडुरंगाला त्यांनी शब्द दिले की पांडुरंगा, माझ्या घरी हे दुःख आलं, तू कुठं होतास, म्हणून माझ्या ह्या शेवटचा नमस्कार तू स्वीकार कर. आणि मी ही माळ आहे ही विसर्जनासाठी मी देऊन राहिलो माझ्या मुलाकडे. आणि ती माळ घेतली आणि भरली आणि गेलो, विसर्जन केलं. आणि कार्यप्रणाली दुसऱ्या दिवसापासून त्यांनी ज्योत लागली. पहिली 3 दिवस कार्य झाले. 4थ्या दिवशी आम्ही साखर वाटासाठी साखर वाटली आणि बसलो होतो. तेवढ्यातच माझ्या घरापागं एक पांडे फॅमिली राहते, त्यांची सून अशी तिच्या अंगात आला आणि ते नाचत नाचत माझ्या वॉल कंपाऊंडमध्ये आली. परंतु मी नवीन असल्या कारणानं माझी पंढरी थोडी घाबरली आणि मी माझ्या भावाला बोलवायला मुलाला पाठवलं. म्हटलं काकाला बोलवणार रे. माझा भाऊ आला, वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये एक पाय ठेवला. का होय एवढा शब्द म्हणता बरोबर ते भूत गेलं. तर बघा, सेवक जर बरोबर तत्वशब्द नियमाच्या आधारी राहिला तर भूत नाही कितीही बला नाही, एका शब्दात त्याला उठून पळावंच लागन. हा अनुभव आहे. आणि तिथून आमची कार्यप्रणाली सुरू झाली. 11 महिने मी कंटिन्यूस कार्य केले, 1 दिवसाचा नागा पण केला नाही. आणि प्रत्येक कार्यक्रम, चर्चा बैठक, प्रत्येक कार्यक्रम अटेंड करत गेलो. 90 हवनं, त्यागाचे हवनं, त्यावेळेस त्यागाच्या हवनाच्या चर्चा बैठकी सुद्धा होत होत्या. तर त्यावेळेस प्रत्येक आम्ही हवनं अटेंड करत गेलो आणि तिथून समाधान मिळत गेलं. आणि 11 महिन्यामध्ये मला त्याग मिळाला. त्यागाच्या कार्यात सुद्धा थोडीशी चुकी झाली होती माझ्या मुलीच्या हातानं. तर पुन्हा तिला फिटचे अटॅक आल्याच्या नंतर पुन्हा मी गुरुजींना फोन केला. गुरुजी म्हटलं अशीशी गोष्ट आहे. तर म्हणते ठीक आहे, तुझी इच्छा काय आहे. गुरुजी म्हटलं मुलगी मेली तरी चालेल, पण मी आता त्याग सोडणार नाही. कारण की मी म्हटलं 5-6 दिवस बाकी आहे माझ्या त्यागाला, 6 दिवसासाठी मी त्याग कशाला सोडू. तर माझी मुलगी उठली आणि बाबा म्हणते आपल्याला विनंती करायची आहे. म्हटलं हो बेटा ठीक आहे. आणि तिथून त्यांनी आमचं कार्य सुरळीत पार पडले. त्यानंतर सुद्धा बघा, मार्गात आलं, न भावनं झाले म्हणून आपण काही थोर नाही झालो. आपलं जे पर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तत्वशब्द नियमाच्या चाकुरीत राहून शनी आपल्याला राहायचं आहे. नाही तर आज न भावना झाले का तो कोणी कोणाला मानत नाही. कोण कुठला सेवक, कोण मार्गदर्शक, कोण अध्यक्ष. आज आपण पाहतो दुःख होते. अरे अध्यक्ष मंडळाचा अध्यक्ष आहे तो. त्या अध्यक्ष पदाची तरी गलिमा ठेवा तुम्ही. पाहून राहिलो आपण आता. त्या अध्यक्ष पदाची पदाधिकारी आहे, कोषाध्यक्ष आहे, सचिव आहे, आपण सेवक आहो, बाकी पथसंचालक आहे. परंतु त्या पदाची तरी गलिमा आपल्याला राखायची आहे, सेवकांनी आपल्याला राखायची आहे. कारण चुका सर्वांच्या हातून होत असतील, नाही होत असं नाही. चुका मनुष्य आहे, त्याच्या हातून चुका होणार आहे. पण आपण जेव्हा त्यांना सांगून आलो, मी कोषाध्यक्षाला सांगून आलो, भाऊ असं नाही तसं कर, भाऊ त्याच्यावर दबाव टाकून आलो. अरे आम्ही दबाव टाकणार होतो कोण. पहिले आम्ही आपल्याला स्वतःला पाहणं, आम्ही कुठं आहो, आम्ही काय करून राहिलो मंडळासाठी, आम्ही काय करून राहिलो. आपल्याला मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर आहे. ह्या 15 लोकांच्या खांद्यावर तशी आहे, तशी आपल्या पूर्ण सेवकांच्या खांद्यावर धुरा आहे.
मंडळाच्या पाठीमागे राहून शनी आपल्याला मंडळाला सामोरं वळवायचं आहे. म्हणून सर्व सेवकांना मी विनंती करतो, तत्वशब्द नियमाच्या चाकोरीत राहून शनी आणि मंडळाचे जे आदेश आहे त्या आदेशाचे पालन करून शनी आपल्या जीवनाला गती द्या, आपला संसार सुखरूप ठेवा. कारण जीवन हे लांब आहे, जीवन खूप लांब आहे, चाबक डुबक होणार आहे. परंतु जर आपण तत्वशब्द नियमाच्या चाकोरीत राहिलं तर एक दिवस आपल्याला तिथून शनी मुक्तता मिळणार आहे. आणि शेवटी आपल्याला मुक्तता पाहिजे. कर्म, माणसाने आपले कर्म चांगले ठेवा, नाहीतर काही आहे. अरे काही मार्गदर्शक बेस आहे, किलोचे 3 पाव विकणार आहे आणि ते आम्हाला सांगतात. काय म्हणून ऐकून आम्ही त्यांचं खोटं बोलतो, निव्वळ खोटं बोलतो. काय म्हणून ऐकून आम्ही सेवक भ्रमात पडलाय आज. हे सर्व आपण सेवकच भ्रमात पडलोय आज. म्हणून शाने सेवक बंधूंनो, या फालतूच्या विचाराकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं कर्म, स्वतःच्या कर्माकडे विचार द्यायचा आहे. मी कुठं जाऊन राहिलो, मला कुठं का करायचं आहे आणि माझा परिवार कसा सुखी राहील याच्याकडे विचार राहून शाने आपल्या तत्वशब्द नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा करीन. एवढे बोलून शाने मी आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.